योद्ध्याच्या हातात तलवार असणं म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स असणं, त्याचा आत्मविश्वास असणं. तलवार ही फक्त एक शस्त्र नसतं, तलवार असते योद्ध्यासाठी एक प्रेरणा, एक शक्ती. तर अशाच एका स्फूर्तिदायी तलवारीचा पोवाडा घेऊन येत आहेत आपल्या समोर वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेले सांगलीचे शाहीर आंबी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी बिजापूरच्या आदिलशहानं दरबारामध्ये पैजेचा विडा मांडला. अनेक निमंत्रित सरदारांना प्राचारण केलं. बडी बेगम साहेबांनी आवाहन केलं, बोल कौन पकड़ के लाता है शिवाजी को जिंदा या मुर्दा, कौन पकड़ के लाता है जिंदा या मुर्दा. यावेळेला शिवराय राजांनी दाखवले धाडस आणि पराक्रम. बघूया आपण. कुणी साथ दिली राजांना अखेरपर्यंत. पडली भवानी जेव्हा म्याण्याच्या बाहेरी आणि रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दिल्लीच्या दरबारी कधीच नाही पत्करली लाचारी आणि कधी नाही झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला आणि मराठी मोळ्याचा वेश तिने पांघरला. हिंदू धर्माच्या नजराण्यासी सदा सज्ज भवानी झाली आणि जुलूम करत्यांच्या रक्ताने न्हाली. या राष्ट्रावर प्रेमे अपरंपार, उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार, मेलती ढालीवरती वार. बेगम साहेबांना सांगितलं, बोल कौन पकड के लाता है जिंदा या मुर्दा. दरबारामध्ये शांतता पसरली, सगळ्यांच्या मनाखाली झाल्या. बडी बेगम साहेबांना पुन्हा आवाज दिला, अरे इस दरबार में कोई ऐसा मर्द नहीं जो शिवाजी को पकड़ के लाता है जिंदा या मुर्दा. याच वेळेला एक बलाढ्य ताकदीचा, हत्तीची ताकद असलेला धिप्पाड देहाचा अफजल खान झप 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 पावलं टाकीत पुढे आला आणि तख्तातला पैजेचा विडा त्यानं उचलला. मैं पकड़ के लाता हूं शिवाजी को जिंदा या मुर्दा. जेव्हा अफजल खान क्रोधाने भारी भडकला, अहो कसम खाऊन घराबाहेर पडला. पहाड़ का चुवा है शिवाजी का फर बचा, मगर मगर मैं हूँ बादशाह का बंदा सच्चा. बलिष्ठ शुभाला शत्रूने ओळखिले आणि प्रतापगडाशी स्वतः भेटीला आले. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांच्या भेटीसाठी यायला तयार झाला. सुंदर मंडप घातला प्रतापगडाच्या पायथ्याला आणि अफजल खान या मंडपामध्ये शिवरायांची वाट बघत बसलेला आहे. शिवरायांची वाट बघत बसलेला आहे. शिवाजी राजे आले. अफजल खान जाग्यान उठून मारायला, आओ मिलो म्हणून, आओ मिलो म्हणून खान भिडे शिवबाला. याच वेळेला या अफजल खानानं दगा केला. इतक्यात झाले शिवराया हुशार, क्षणात केला काय झाले शिवराया हुशार. वाघनक राजाने काढली अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. खान ओरडला, दगा दगा दगा. झाले शिवराया हुशार, क्षणात केला अब्दुल्लाला ठार. आणि शिवबाची जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. मकरंद सर, अहो शाहीर तुमच्याकडनं जरा जास्त अपेक्षा होत्या हो. काय हे यावेळी मला असं वाटलं की कदाचित जर तुम्हाला नाविन्य काही ऍड करायचं होतं तर हा पोवाडा तुम्ही जर त्या भवानी तलवारीचं मनोगत म्हणून जर सादर केलं असतं. जरा विचार करा, ती तलवार बोलती तुमच्याशी की शिवाच्या हाती असताना मला किती गंमत आली. तर तेच सगळं बदललं असतं. जिला धरून शपथ घेतली गेलेली तिचा प्रवास घ्या, तर तो पोवाडा आज आणखीन पुढे जाईल. जर तुम्हाला वेगळी क्रांती त्यात घडवून आणायची असेल तर. ओके, थँक्यू, धन्यवाद. उर्मिलाजी, तुम्हाला काय वाटतं? हा पोवाडा मी स्वतः अतिशय एन्जॉय केला. मला असं वाटलं की वाजवणं, कोरस, सगळं सगळं म्हणजे, आणि तुमचा जो आवाज आहे तो आज असा लागलेला आणि इतका सुंदर. आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तुमचा हात फ्रॅक्चर होता, दुसऱ्या वेळी तुम्ही वेगळ्या प्रकारचा विषय आणलात. पण आज तुम्ही ती जी सळसळती तलवार असते ना, ती अशी
ती ज्याप्रमाणे प्रेरणा पण असते, त्या स्फूर्ती पण असते मगाशी म्हणाल्याप्रमाणे, तसंच तुमच्या आज हातामध्ये तुमची रोजची तलवार आल्यासारखं मला वाटलं. मला असं वाटलं की त्या होम पिचवर तुम्ही एकदम असे धनाधन धनाधन, पण गडबड एवढीच झाली की तुम्ही पहिल्यांदा 26/11चा पोवाडा सादर केलेलात, त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्येवर केलेलात. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की काहीतरी वेगळं आता पण कदाचित आमच्या समोर येणार आहे कदाचित. पण मला असं वाटलं की आणि कुठेतरी ह्या मंचावरती हे विषय दुसऱ्या एखाद्या पोवाड्यातनं आलेले असल्यामुळे कदाचित हे वाटलं असेल. कदाचित विषय कुठला तरी वेगळा असता तर, पण पोवाडा भक्कम होता, प्रस्तुती भक्कम होती, याच्यात प्रश्नच नाही. मकरंद सरांची पदकं गुलदस्त्यात आहेत. उर्मिलाजी किती पदकं द्याल? 9 पदकं. 9 पदकं मिळालेली आहेत. वा.